गरुड पुराण अध्याय पहिला पापी मनुष्यांच्या परलोकातील दुःखाचे वर्णन। भगवान विष्णू आणि गरुड यांच्या संवादातून गरुड पुराणात पापी मनुष्यांच्या परलोकातील दुर्दशेचे वर्णन केले आहे। 10 दिवस दिल्या जाणाऱ्या पिंडदानामुळे मृत व्यक्तीच्या प्रेतदेहाची निर्मिती कशी होते हेही यात सांगितले आहे। शिवधर्म हे या सृष्टीचे मजबूत मूळ आहे। वेद हे त्याचे खोड आहेत आणि पुराणे ही त्याच्या शाखा आहेत। यज्ञ हे त्याची फुले असून मोक्ष हे त्याचे फळ आहे। अशा प्रकारे भगवान मधुसूदन यांची कल्पवृक्षाशी तुलना केली आहे। जसे कल्पवृक्ष सर्वांना आश्रय देतो तसे भगवान आपल्या चरणांमध्ये आश्रय देऊन सर्वांची रक्षा करतात। देवांचे पवित्र क्षेत्र नैमिषारण्य येथे शौनक ऋषी व इतर ऋषींनी स्वर्गप्राप्तीच्या इच्छेने 1000 वर्षांचा यज्ञ आरंभ केला होता। एके दिवशी सकाळी हवन व इतर धार्मिक कर्म पूर्ण करून सर्व ऋषींनी सूतजी महाराजांना आदराने आसनावर बसवून प्रश्न विचारला। ऋषींनी म्हटले, हे सूतजी महाराज, आपण देवमार्गाचे सुंदर वर्णन केले आहे। आता आम्हाला भयंकर यममार्गाबद्दल ऐकायचे आहे। संसारातील दुःख आणि त्याच्या नाशाचे उपाय तसेच या लोक आणि परलोकाचे वर्णन आपण करू शकता, म्हणून कृपया त्याचे वर्णन करा। सूतजी म्हणाले, हे मुनिजन हो, मी तुम्हाला त्या कठीण यममार्गाचे वर्णन सांगतो। हा मार्ग पुण्यवानांसाठी सुखद असतो, पण पापी लोकांसाठी अत्यंत दुःखदायक असतो। गरुडजींनी भगवान विष्णूंना जे विचारले आणि त्यांनी जे उत्तर दिले तेच मी तुम्हाला सांगतो। एकदा वैकुंठात भगवान श्रीहरी सुखाने विराजमान होते। तेव्हा विनतापुत्र गरुड यांनी नम्रतेने विचारले। गरुड म्हणाले, हे प्रभू, आपण मला भक्तिमार्गाचे अनेक प्रकार सांगितले आहेत आणि भक्तांना उत्तम गती मिळते हेही सांगितले आहे। आता मला त्या भयंकर यममार्गाबद्दल जाणून घ्यायचे आहे। आपण सांगितले आहे की जे लोक भगवंताच्या भक्तीपासून दूर असतात ते नरकात जातात। मनुष्याला भगवानाचे नाव सहज घेता येते, जेव्हा त्याच्या वशात असते, तरीही अनेक लोक नरकात जातात। अशा पापी लोकांची यममार्गात काय अवस्था होते ते कृपया सांगा। भगवान विष्णू म्हणाले, हे गरुड, मी तुला त्या यममार्गाचे वर्णन सांगतो ज्या मार्गाने पापी जीव प्रवास करतात। जो मनुष्य नेहमी पापात रमतो, ज्याच्यात दया व धर्म नाही, जो दुष्टांच्या संगतीत राहतो, जो सत्संग आणि शास्त्रापासून दूर असतो, जो अहंकारी असतो आणि काम, मोह व लोभ यांच्या जाळ्यात अडकलेला असतो, असा मनुष्य शेवटी नरकात पडतो। जे लोक ज्ञानवान आहेत आणि धर्माचरण करतात त्यांना परमगती मिळते, पण पापी लोकांना मृत्यूनंतर यममार्गात अत्यंत दुःख सहन करावे लागते। मरणसमयी मनुष्याला अनेक शारीरिक आणि मानसिक व्याधी होतात। शरीर अशक्त होते, श्वास घेणे कठीण होते, डोळे उलटे होतात आणि कंठातून घुरघुर असा आवाज येतो। नातेवाईकांनी वेढलेला असतानाही तो काही बोलू शकत नाही। अशा वेळी त्याला दिव्यदृष्टी प्राप्त होते आणि त्याला लोक व परलोक दिसू लागतात। तेव्हा यमदूत त्याच्या जवळ येतात। त्यावेळी प्राण निघताना फार भयंकर वेदना होतात, जणू शेकडो विंचवांनी डंख मारल्यासारखी वेदना होते। पापी मनुष्याचे प्राण अधोद्वाराने गुदमार्गाने बाहेर पडतात। तेव्हा हातात पाशवदंड घेऊन 2 भयंकर यमदूत येतात। त्यांचे रूप अत्यंत भयंकर असते, उभे केस, वाकडी तोंडे आणि नखांसारखी शस्त्रे। ते त्या जीवाला पाशाने बांधून यममार्गाकडे घेऊन जातात। मार्गात ते त्याला नरकातील भयंकर यातनांचे वर्णन सांगून घाबरवतात आणि म्हणतात, अरे दुष्टा, लवकर चल, तुला यमलोकात नेतो, तिथे तुला कुंभीपाक व इतर नरकांमध्ये भयंकर यातना भोगाव्या लागतील। मार्गात भूक, तहान, उष्ण वारा, जळणारी वाळू आणि विश्रांती नसलेला मार्ग यामुळे जीवाला खूप त्रास होतो। यमदूत त्याला कोरड्याने मारतात। कधी तो थकून पडतो, मूर्छित होतो, पण पुन्हा उठवून पुढे चालवला जातो। अखेरीस तो अंधकारमय यमलोकात पोहोचतो। यमदूत त्याला नरक दाखवतात। जर मृत व्यक्तीसाठी पुत्रांनी पिंडदान केले तर त्या पिंडांपासून प्रेतदेहाची निर्मिती होते, म्हणून मृत्यूनंतर 10 दिवस पिंडदान करणे आवश्यक मानले आहे। पिंडदानातील पिंड 4 भागांत विभागले जातात। 2 भाग प्रेतदेहाच्या पंचमहाभूतांच्या पुष्टीसाठी, तिसरा भाग यमदूतांना आणि चौथा भाग त्या जीवाच्या आहारासाठी असतो। 9 दिवसांत त्या पिंडांपासून प्रेताचे शरीर तयार होते आणि 10व्या दिवशी त्याला बल प्राप्त होते। पहिल्या पिंडापासून डोके तयार होते, दुसऱ्या पिंडापासून मान व खांदे, तिसऱ्या पिंडापासून हृदय, चौथ्या पिंडापासून पाठ, 5व्या पिंडापासून नाभी, 6व्या व 7व्या पिंडापासून कंबर व गुप्तांग, 8व्या पिंडापासून मांड्या, 9व्या पिंडापासून गुडघे व पाय तयार होतात। 10व्या पिंडामुळे त्या प्रेताला भूक व तहान जाणवू लागते। यानंतर यमदूत त्याला यमलोकाच्या मार्गाने घेऊन जातात। त्या मार्गाची लांबी 86,000 योजन सांगितली आहे। त्या मार्गात 16 नगरं पार करून शेवटी धर्मराजाच्या नगरीत पोहोचावे लागते। ही 16 नगरं अशी आहेत: सौम्यपूर,
सौरीपूर, नगेंद्र भवन, गंधर्वपूर, शैलागम, क्रौंचपूर, क्रूरपूर, विचित्र भवन, बहवापदपूर, दुःखदपूर, नाक्रौंदपूर, सुप्तपूर, पयोवर्षणपूर, शीताढ्यपूर, बहुभीतीपूर इत्यादी. दुसऱ्या बाजूला यमपुरीत धर्मराज भवन आहे. यमराजांच्या दूतांच्या फासाने बांधलेला पापी आत्मा रडत आणि विलाप करत यमपुरीला जातो. या ऋतपुराणातील सरोद्धारात या जगात आणि पुढच्या जगात पापींच्या दुःखांचे वर्णन नावाचा अध्याय पहिला संपूर्ण.